नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला नीती आयोगाने भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, मिझोराम. ओके, तर मिझोराम या राज्याला नुकतेच बघा नीती आयोगाने भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केली आहे. ओके, तर बघा म्हणजेच आले म्हणजेच अद्रक. ओके, तर अद्रकची राजधानी म्हणजे मिझोराम ही आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. बघा, नुकतेच जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोठे झाले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो लडाख. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर लडाखमध्ये नुकतेच जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे आणि त्याचे उद्घाटन झालेले आहे. ओके, तर बघा याबद्दल थोडक्यात बघूयात माहिती आपण. नुकतेच जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन हे लडाखमधील गलवान वॉर मेमोरियल येथे झाले आहे. तर हे स्मारक बघा गलवान व्हॅली संघर्षात शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांना सन्मान देण्यासाठी बनवले गेलेले आहे. ओके, आणि ते समुद्र सतहापासून म्हणजे समुद्र तळापासून सुमारे 14,500 फूट उंचीवर उभारले गेलेले आहे. ओके, या युद्ध स्मारकाचे उद्घाटन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्मारक आहे ते उच्च पर्वतीय भागामध्ये असल्यामुळे त्याला जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक म्हणून ओळखले जाते. ओके, तर बघा, आणि ते भारताच्या सैनिकांच्या शौर्याचे एक प्रतीक आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, नुकतेच मनरेगा या योजनेचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? बघा, मनरेगा या योजनेचे नाव नुकतेच बदलण्यात आले आहे आणि त्याचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं याचं मनरेगा या योजनेचे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचे यजमान शहर कोणते आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. तर आपलं भारत हे यजमान शहर असणार आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, WHO थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. ओके, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 रोजी आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील जेनेवा येथे. बघा, याचा उद्देश म्हणजे जागतिक पातळीवर सार्वजनिक आरोग्य सुधारणे, रोग नियंत्रण आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे हा याचा उद्देश आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. 2027मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जनगणना ही 2027मध्ये होणार आहे. तर यासाठी नुकतेच भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने 11,718 कोटी मंजूर केलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. ही रक्कम विचारली जाऊ शकते तुम्हाला. तर बघा, 11,718 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. बघा, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडरच्या गिर्यारोहण पथकाने कोणत्या अजिंक्य हिमालयीन शिखराची पहिलीच विक्रमी चढाई पूर्ण करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कांगटो पर्वत. ओके, तर त्या पर्वताचं नाव आहे कांगटो पर्वत. या पर्वताची भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडरच्या गिर्यारोहण पथकाने
चढाई केली आहे आणि असं करणारं ते पहिलेच पदक बनलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित होण्यासाठी RBIची मान्यता मिळालेली भारतामधील पहिली पेमेंट बँक कोणती आहे? महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फिनो पेमेंट बँक. ओके, तर फिनो पेमेंट बँक ही स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होण्यासाठी RBIची म्हणजेच स्मॉल फायनान्स बँक हिला RBIची मान्यता मिळालेली आहे आणि असे असणारी ती पहिलीच बँक आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेमध्ये तैनात करण्यात आलेल्या INS घरियाल हे जहाज कोणत्या वर्गाचे आहे? बघा, याबद्दल प्रश्न विचारू शकतो कारण की भारताने हे ऑपरेशन सागर बंधू आहे ते श्रीलंकेमध्ये चालवले गेले होते. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच मगर क्लास. ओके, तर मगर क्लास या प्रकारची INS घरियाल ही जहाज आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. सिमरनप्रीत कौर आणि सुरुची सिंग हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ओके, तर नुकतेच हे खेळाडू चर्चेत आहेत त्यामुळे याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा याचं उत्तर असणार आहे नेमबाजी. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत सिमरनप्रीत कौर आणि सुरुची सिंग या दोघीही. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला नियुक्तीबद्दल प्रश्न विचारले जातात. तर बघा, नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच राजेश अग्रवाल यांची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. ओके, तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.